आमचा ₹1,00,000 बाया नाचवतो पण सत्य करीत नाही. पण अख्खी जिंदगी आमची तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले ना बायका जेवढे गेले तेवढे. अरे गवळण नाही रे ती, तिची तरी अक्कल ठेव. कोण होत्या गवळणी? ऋषींचं स्वरूप असणाऱ्या गवळणी आहेत, ऋषींचा अवतार आहे गवळणीचा. गवळण म्हणजे काय? गवळण आहे का? आणि गवळण काय तरुण होती का? कोण म्हणलं तुम्हाला गवळणी तरुण होत्या? एकही गवळण तरुण नव्हती. 75-80च्या गवळणी होत्या. जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. आता घरामध्ये जर तरणी ताठी पोरगी आहे, सून म्हणून आली आहे, तुम्ही तिला बाजारात पाठवचाल का सासूला बाजारात पाठवचाल? तरण्या ताट्या पुरीला पाठवचाल का सासूला पाठवचाल? कळतं नाही एवढं. मग बाजारात गेलेल्या सासवा होत्या, सुना नाही. ज्या गवळणी बोलल्या ना देवावर त्या सासवा होत्या. 75-80च्या लोकांना तोंडाला येईल ती बोलतात. कृष्णाला 16,108 बायका होत्या, तुम्हाला माझ्याच खपत नाही त्या. शेंबड्या तू एक सांभाळ. कोण आहे असला फालतू म्हणा? कोण सांगतं तुम्हाला? देवाने एकही बायको केली नाही. 8च्या बायका देवाकडे आल्या. सत्यभामा असू द्या, रुक्मिणी असू द्या, कोणी 8च्या बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो. उद्या समोर आलो ना जगाच्या तर लोक म्हणणार अपवित्र, कलंकित. बघताना दुय्यम नजरेनं बघणार, वाईट नजरेनं बघणार, अपवित्रतेनं बघणार. अशी कलंकित जगण्यापेक्षा मळलं बरं. देव म्हणला मरता कशाला? मी आहे ना. जो देवाच्या चरणावर आला त्याला देवानं कधी नाकारलंय का? मग तो कोणीही असू द्या. त्या प्रत्येक पोरीला पवित्रतेनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार त्या माय माऊल्यांना दिला आणि माऊल्या सामर्थ्यानं जगल्या. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं, माझ्या रामाचं, माझ्या शिवाचं, माझ्या विठ्ठलाचं. काय कौतुक आहे मला माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा धर्म आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोळे. तुका मनी नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही, करायचं म्हणून काही करायचं नाही. अवघड आहे. कळत कसं नाही रे? सगळं कळतं लोकांना. लोक म्हणतात कळत नाही. कसं कळत नाही? माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारत बायकोला रात्री सकाळी म्हणत नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या बरं का मोडणीमच्या माय मावल्या. आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का मोडणीमकर? अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का लेंड्या आहेत ना त्या. कळतय त्याला, नाटक करतय ती. तसं कळत कसं नाही बसतं? बरं बघा, एखाद्याने आज मांसाहार केलेला असू द्या आणि त्याला सहज म्हणा चल पंढरीला दर्शन घ्यायला चाललोय विठ्ठलाचं, येईल का तो? येईल का? येडाय का तो? लय दे चुकी जायच्या देवाजवळ जाऊ दे. येडाय का तो? सगळं कळतंय त्याला, शहाणय ते, फक्त वळू देत. मग त्याला वळवायची ताकद आहे. हरिमुखे जी आवड निर्माण करून देते भजनाची, जे सामर्थ्याने सत्य शिकवत आहे. काही सत्य राहिलं नाही या जगात. आता खरं सांगा, आता ही सगळीच माणसं काही देवाच्या दर्शनाला येतात का? निम इकडं निम गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. अरे पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय, पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय. ती भोंगे एक कोणी काढले काय की? तुम्ही यात्रेला येता निष्ठा मजा मारतो. देवाचं भीती नावाची गोष्ट हे का? देवाला भ्यायचं नसतंय, लोकाला भ्यायचं नसतंय, स्वतःला भ्यायचं असते. लोकांच्या नजरेत पडलं तरी चलल, स्वतःच्या नजरेत पडता कामा. आणि काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाही. भगवानचं नामचिंतन करायला सगळीकडे जावंच असा काही नियम नाही. असाल तिथे असोनी काही नाही. माय तुम्ही संसार जरी नीट केला ना, काही गरज नाही तुम्हाला. अगं तुम्ही लेकरं नवरा बायको जरी लेकरं नवरा आईबाप नवऱ्याचे आईबाप नवऱ्याचे महाराज जरी नीट सांभाळले, तुम्हाला काही करायची गरज. तुम्ही दारात राहा, देव तुमचं रक्षण केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही फक्त संसार नीट करा, विश्वास देते ही लेख. काही गरज नाही तुम्हाला करायची. अहो तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबांनी केल्या नव्हत्या. पहिली केली, तिला बाळ व्हायना म्हणून आईबापांना हट्टानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित किती बेकार आहे. दुसरी
देव लय खतरनाक गोष्ट आहे महाराज बरं का. नुसतं आबा येतं, पडत तर काय नाही, पडलं चालणं आता काय बोलतं का, असं काम आहे दादा. देवाचं आहे ते, देवाचं गणित कुणाला कळणार, आणि कळायची ताकदही नाही आपल्याकडे, समजून घ्यायची गरजही नाही. गोमटे ते करा माझे, भार ओझ तू माशी, जे चांगलं वाटतं ते देवानं करावं, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझं वाटोळं करणार. आणि कदाचित तू माझ्या वाट्याला संकट दुःख दिलंय तर कदाचित ते सुद्धा माझ्यासाठी चांगलंच असेल, हा विश्वास पाहिजे. या तुकोबाची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय तिने भाकरी खाल्ली नाही, कधीच नाही. काय संताच्या बायका होत्या, पण कुठे तुकोबा कधी माहित नसायचे देहूच्या डोंगरावर, कधीच नाही, कधीच माहित नसायचं. प्रत्येक वाटेला कान लावायची, ज्या वाटेतनं विठ्ठल विठाचा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा, तुकोबा ज्या मातीहून चालायचंय ती माती सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार संतांच्या चरणात सुद्धा असतो. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का, देरगी देरगी दे दे आली बाय आमच्या गावात, देरगी दे देरगी, टाळी पाहिजे तिला, देरगी देरगी दे देरगी देरगी दे दे. दान करताय मी करायला, काय लोकांचं जगणं पण आहे बाबा, खरंच बाबा. सभा असू द्या, मरायची नको देतो. ती क्वाटरीचा कोंबडीचा परिणाम असतो ना तो, हिथं वाजवायचा नाही, तिथं साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ, मरतो का, आणि तुम्हाला कळत नाही करे. बर खरं सांगा, दोन्हीचा कंपॅरिझन करा, पारदर्शकपणा डोळ्यात जरा ठेवा. श्रेष्ठ कोण, संत का आजकालची माणसं? तुम्ही पाया कोणाच्या जास्त पडता? साहेबाला आपण भिकारी करे. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती अनुगाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या टाळूवरचं लोणी चाटून खायला लागले, आमचीच लाज काढायला लागले, आम्हालाच धर्माच्या अधर्माकडे न्यायला लागले, तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही बेअक्कल आहे का काय आम्ही? कळतं ना आम्हाला बी चांगलं वाईट. फक्त कसं आहे, नम्रपणा शिकवला आम्हाला संतांनी म्हणून गप्प बसतो. पण याचा अर्थ स्वाभिमान घाण टाकला असं नाही. तुकोबांचंच म्हणणं आहे माझ्या आहे, स्वाभिमान कसा घाण टाकू? अरे वारकऱ्याला धारकरी व्हायला असा किती वेळ लागतो? विनंती आहे, काही नाही, फक्त नीट राहा या विषयाकडे. मग ती जिजाऊ दादा विषयाकडे आलात, विषयाकडे आलात का? कोण जिजाऊ? तिकडल्या आईची. अहो दादा जिजाऊ तुकोबाची लक्ष देत चला. तुमचं कसं आहे, एक माणूस कंडक्टरला फसवलं तर म्हणलं कस काय, म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. अरे येडे माझं काय गेलं? तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कुणाचं गेलं? तसं माझं ठरलंय ती ठरलंयच, माझं काय सुद्धा जाणार नाही. तुम्ही लक्ष द्या, तुमचा तास नामचिंतनात गेला तर अखंड आयुष्य सुखाचं झाल्याशिवाय खूप ताकद आहे. एक नाम तृणाग्नी मिळे, समरस झाले तैसे नामे केले, अधिकार आहे त्या नामात. या विषयाकडे मग तिची जाऊ एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली आहे. 4-4 दिवस सापडत नसायचे तुकोबा, तरी भाकरी दिल्याशिवाय भाकरी खायची नाही. शेतकरी ना तुम्ही मोडनिमकर, आपण शेतकरी आहात ना? बसले 2-4 तरी शेतकरी असतील का? सगळे सगळे शेतकरी आहात ना? कौतुकाने सांगत जा, स्वाभिमानाने सांगत जा. जसे बाकीचे सांगतात ना, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, ते सगळ्याला सांगायचं मी हे म्हण तू आहे. मी पिकवलं नसतं ना येड्या, काही खरं नव्हतं. मला पांडुरंगानं सगळ्यात मोठं वैभव दिलं, मला शेतकऱ्याच्या घरी जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती. मला मातीची जाण राखायचा अधिकार आहे. लय कौतुक आहे मला, लय. कोणी म्हणू द्या शेतकरी, मनावर कोणी नसतं. हा असली ताकद येतात शेतकऱ्याच्या. श्रीमंत आवडे तिच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येते ना आपल्याला म्हणतीस चहा घेता का महाराज? चहा घेता? होत नरड्यात होत, काही फरक पडत नाही, जळूती नरड पण तू होत काय बायका ते. शेतकऱ्याच्या दारात कुत्र जाऊ द्या, माणूस तर राहू द्या, कोण जाऊ द्या? कुत्र. त्याची बायको त्याला पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय सोडणार? मला तिचा अवतार म्हणीन, खंडोबाचा म्हणीन, शिवाचा म्हणीन, रामाचा म्हणीन, कृष्णाचा म्हणीन, पण खाऊ. आणि खरं आहे तिचं. काय सांगायचं दादा, 40 भाज्या केल्या, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागना. वर्ण म्हणती महाराज फुलका घ्या, फुलका. कुठे ठेवती फुलका बिना तेलाचा? जिंदगीभर भाकरी खाल्ल्या आम्ही, फुलका कुठे ठेवती? अगे आमच्या म्हातारीनं एक भाकरी टाकली, 2 महाराज एका भाकरीत गार झालं पाहिजे. माझ्यासारखं तर चतकोर
तर मधी कुणाला स्टँडर्ड मेंटेन करतेस? अगलोय माय श्रीमंत काय खात दादा, काय कौतुक आहे माझ्या शेतकऱ्याचं. तुम्ही सांगा विठ्ठल कसा राखणार नाही माझ्या शेतकऱ्याला. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढा सामान्य अधिकार प्राप्त करणारा शेतकरी कसा देव राखणार नाही त्याला. आणि जेवढं वाईट त्याला लेकरू आजारी पडल्यावर वाटतं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं वाईट पीक वाया गेल्यावर वाटतं. मरायला काय वेडा आहे का तो?